नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? ज्वारीचे दाणे आणि हे भिजत का घातलेत? चला सांगते. मी आज इडलीचं पीठ बनवते. हो, डोशांचं सुद्धा. तर प्रथम मी स्वच्छ अशी ज्वारी धुवून घेतली. 8 ते 12 तासासाठी ती भिजवली. त्यासोबतच उडद डाळ, मसूर आणि थोडीशी मूग डाळ आणि त्यात मेथीसुद्धा होती. ते सगळं 8 ते 12 तास भिजल्यानंतर ना थोडेसे पोहे धुतले आणि ते एकत्र करून मिश्रण करून घेतलं. मिक्सरला बारीक करून घेतल्याच्या नंतर ना असं पीठ तयार करून घेतलं. यात मी सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे फर्मेंटेशनसाठी. तुम्हीही टाकू नका. छानपैकी फर्मेंट होतं. तेच पाणी यूज करायचं आहे आपल्याला, त्यामुळे ते फर्मेंट होतं. आणि असं हे थोडंसं पीठ मी साईडला काढून घेतलं. त्यात मी मीठ टाकलं. मला आता ह्याचे डोसे बनवायचे आहेत. इडल्या पण मी बनवणारच आहेत, बट हे डोस्यांची रेसिपी टाकली आहे मी. एक टमॅटो चिरून घेतला, कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेतली. त्यात मॅजिक मसाला आणि मीठ, हळद, गरम मसाला आणि धना पावडर असा एकत्र मसाला बनवून घेतला. एक पॅन ठेवला. त्या पॅनला मी कांद्याला तेल लावून असं ग्रीस करून घेतलं. मग त्यात थोडंसं पीठ टाकलं. छानपैकी डोसा तव्यावरती पसरवून घेतला. त्यात आपण चिरलेले कांदा, टमॅटो, शिमला मिरची आणि मिरचीचे तुकडे टाकायचे. वरतून तो मसाला टाकायचा आणि मग थोडंसं तेल टाकून एक 5 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचा. रेडी आहे आपला डोसा. असेच मी डोसे बनवून घेतले होते खूप. त्यानंतर मी हे टमॅटो केचप सोबत खाल्ले. ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या भाजीच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाजी टाकू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर बटाट्याची भाजीसुद्धा टाकू शकता. एकदम हेल्दी असा डोसा तयार आहे. याचे तुम्ही